सकाळचे 8:30 वाजले. 8:30 पावणे 9 झाले आणि आम्हाला जायचं आहे डी-मार्टमध्ये. कारण घरातलं भरपूर सामान संपलंय आणि शिवांश तर गेलाय स्कूलमध्ये सकाळी आणि आम्हाला दोघांना नाईट शिफ्ट आहे. तर आम्ही तर आता झोपणार होतो, पण डी-मार्टमध्ये जाणं गरजेचं आहे आणि शक्यतो आम्ही शिवांश नसेल तेव्हाच जातो आणि मॉर्निंगला जातो आणि शक्यतो वीकडेजमध्ये जातो. कारण खूप गर्दी असते डी-मार्टमध्ये. सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते आणि शिवांशला जर नेलं तर तो खूप तिथे हट्ट करतो. त्यामुळे आम्ही शक्यतो मॉर्निंगमध्ये जातो आणि वीकडेजमध्ये जातो. तर आम्ही एक प्रॉपर लिस्ट केली आहे, की आपल्याला काय घ्यायचं आहे, किराणा वगैरे काय संपला आहे, सगळं सामान वगैरे. लिस्ट तर केली आहे, पण आता बघू डी-मार्टला गेलं की एक्स्ट्रा खर्च होतो म्हणजे होतोच. कारण तिथे गेल्यावर आपल्याला दिसतं हे पाहिजे, ते पाहिजे. सो म्हणजे जे आपण ठरवतो ना, त्याच्या भरपूर दुप्पट-तिप्पट अमाऊंट जाते आपली. पण बघू आता शक्यतो लिस्टनुसारच घेऊ. पण तिथे असतात ना असे 149ला, 99ला अशा ऑफर दिसल्या की मग आपण तुटून पडतो आणि मग लक्षात येत नाही तेव्हा. जेव्हा बिल काउंटरला येतो तेव्हा लक्षात येतं की आपलं बिल एवढं झालंय. आम्ही तर मोस्टली किराणा संपलाय म्हणून जातोय. किराणा आणि बाकीचे ग्रोसरी आहे ते. पण आम्ही फोन नेत नाही आहे सोबत. मी शक्यतो माझा फोन नाही नेत, घरामध्येच यूज करते किंवा सोसायटीमध्ये असेल खाली किंवा जवळ असेल तर मी फोन घेऊन जाते. अदरवाईज मी बाहेर फोन नेत नाही. सो मी शूट नाही करणार आहे तिथे. मी आल्यावर दाखवेन की आम्ही काय-काय घेतलंय. तर आज व्लॉग वगैरे नाही आहे, सो जास्त मोठा व्हिडिओ नसणार आहे. जस्ट आम्ही जाऊन आलो की मी दाखवेन की आम्ही काय-काय आणलंय. तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि शेवटपर्यंत बघा. A few moments later. हाय सर्वांना परत एकदा. आता ना संध्याकाळचे 7 वाजलेत आणि मला खूप उशीर झालाय हा व्हिडिओ बनवायला. पण सगळ्यात आधी माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ आवाज फुल करून बघा. व्हॉल्यूम फुल करा मोबाईलचा, कारण माझ्याकडे माईक नाहीये. सो मला असं वाटतं की माझा आवाज तुम्हाला कमी येत असणार आहे. कुणाला जर काही आयडिया असेल चांगल्या माईकची की जो वायरलेस असेल आणि बजेटमध्ये असेल तर मला नक्की सांगा. आम्ही 1:30 वाजता आलो होतो घरी, कारण टाईम कसा गेला कळलंच नाही तिथे आणि येता-येता आम्ही मिसळ खायला थांबलेलो, तर त्यामुळे थोडासा उशीर झाला आणि 1:30 वाजता घरी आलो आणि इकडे-तिकडे अर्धा पाऊण तास गेला आणि मग शिवांश आला आणि आल्यावर तर तो त्रास द्यायचा तर काही सोडत नाही. तर त्याने काही झोपून वगैरे दिलं नाहीये आणि हे गेलेत ऑफिसला. त्यांची 7 वाजताची शिफ्ट आहे आणि माझी 8:30ची शिफ्ट आहे. तर आता 7 वाजले. तर मला पटपट हा व्हिडिओ आवरायला लागणार आहे, कारण मला नंतर लॉग इन करायचं आहे आणि आज तर बिलकुल झोपच नाही आहे, त्यामुळे माहीत नाही काय होणार आहे रात्री. तर चला मग सुरू करूया. आधी किराणापासून सुरू करते. तसं किराणा दाखवायचं एवढं काही विशेष नाही आहे, बट मी जस्ट थोडाच आहे, जास्त नाही आहे, तर मी पटपट दाखवून घेते. तर सगळ्यात आधी मी हा बिर्याणीचा तांदूळ घेतला आहे. हा 84 रुपीज kg आहे आणि मी जो नेहमी घेते ना दुकानामध्ये वगैरे, तर 100 रुपये किंवा 110 रुपये kg सुद्धा असतो. मला हा जरा कमी रेट वाटला तर म्हटलं चला ट्राय करू एकदा. आणि त्यानंतर नॉर्मल तांदूळ म्हणजे रेग्युलरसाठी मी हा कोलम घेतला आहे, सिल्की कोलम. हा 57 रुपीज kg आहे. तसंच आम्ही इंद्रायणी वापरतो, पण इंद्रायणी पण आता आधीसारखा भेटत नाही. आधी जो खूप छान सुगंध यायचा आणि जी टेस्ट असायची ना ती आता नाही भेटत. सो आणि हा पण चांगला आहे, सिल्की कोलम असं काहीतरी नाव आहे आणि 57 रुपीज kg आहे. आणि इंद्रायणी तांदूळ माझ्याकडे ऑलरेडी आहे शिल्लक, तर म्हणून मी थोड्या क्वांटिटीमध्ये घेतला आहे. तर हा आहे आटा, गव्हाचं पीठ आहे. तसं तर आम्हाला घरूनच गहू पाठवतात. मला एकदा ट्राय करून बघू की कशा होत आहेत चपात्या. तर हे ना 34 रुपीज kg आहे आणि हे 135चं आहे, म्हणजे 5 किलोच्या आसपास असेल. त्यानंतर साखर घेतली आहे, थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे आणि हे ऑइलचे पॅकेट घेतले आहेत. हे सोयाबीन ऑइल आहे आय थिंक, नाही, हे सनफ्लावर ऑइल आहे आणि डीमार्टचाच ब्रँड आहे. तुम्हाला उलटं दिसत असेल, पण डीमार्टचाच ब्रँड आहे. तर हे मी 3 पॅकेट घेतलेत. हे आय थिंक 124 समथिंग प्राईज होती यांची, नाही 170 आहे, पण ऑफरमध्ये आय थिंक 125 समथिंग असते. आणि थोडेसे शेंगदाणे. ही गूळ पावडर घेतली आहे, कारण गुळाचा चहा चांगला असतो साखरेपेक्षा. तर मी बऱ्याच वेळा ठरवते की मी आता गुळाचा चहा पिणार रेग्युलर. मग काय होतं ना, तो गूळ फोडून टाका किंवा किसून टाका, तर खूप कंटाळा येतो. मग मी आळस करते आणि मग साखरेचाच चहा पिते. तर म्हणलं पावडर घेऊन बघू, म्हणजे डायरेक्ट चमच्याने टाकायला बरं पडतं. त्यानंतर पापड घेतलेत, लिज्जत पापड. यांना पापड लागतो जेवणासोबत. मी नाही खात, पण हे खातात, तर पापड घेतलेत.
टिश्यू पेपर घेतले आहेत, यामध्ये 100 पीस आहेत आणि प्राईस ॲज युजल मला माहीत नाही आहे. आणि हां, आमचं टोटल बिल झालं होतं 7,600 रुपये. तसं तर आम्ही बऱ्याच गोष्टी लिस्टमध्ये ज्या होत्या त्याच घेतल्यात, थोड्याशा ॲड झाल्या आहेत तिथे गेल्यावर. तर मी दाखवतेच पुढे की आम्ही काय काय ॲड केलं आहे. त्यानंतर हे निरमाचं पॅकेट घेतलं आहे व्हीलचं. तसं तर वॉशिंग मशीनमध्ये मी लिक्विड वापरते, पण जे कपडे वॉशिंग मशीनमध्ये मी नाही धुत त्यासाठी निरमा लागते ना, तर त्यामुळे मी निरमाचं एक पॅकेट घेतलं आहे. वॉशिंग मशीनचं लिक्विड घेतलं आहे. सो याच्यावर प्राईस आहे 320 आहे. 160 पर केजी आहे आणि हे 2 लिटरचं 2 kgचं पॅकेट आहे. आता तुम्हाला उलटं दिसतंय फ्रंट कॅमेऱ्यामुळे, आय एम सो सॉरी. त्यानंतर हे तेल, हँडवॉश घेतला आहे डेटॉलचा, डिशवॉशर लिक्विड, तर हे भांड्यांसाठी घेतलं आहे आणि एक बॉटल घेतली आहे विम जेलची छोटी. ती आता मला भेटत नाही आहे, सो मी बघते. बॉटल का घेतली आहे की त्यातलं संपलं की मग यातून रिफिल करता येतं आणि नेहमी बॉटल घेतल्यावर मग ते महाग जातं. सो म्हणलं एक पॅकेट घेऊ आणि एक बॉटल घेऊया. मॅगीचं एक पॅकेट घेतलं आहे. तसं तर आम्ही जास्त मॅगी खात नाही, शिवांशला पण मॅगी जास्त आवडत नाही, म्हणजे आम्ही महिन्यातून एकदा वगैरे मॅगी खात असू, तर मी एकच पॅकेट घेतलं आहे. हे केचप आहे किसानचं. हे बघा, ही विम जेलची बॉटल घेतली आहे, छोटीच घेतली आहे कारण मग म्हणलं संपली की मग रिफिल करता येईल, त्यासाठी एक सेपरेट पॅकेट घेतलं आहे लिक्विड आणि सारखं मग बॉटल घ्यायची गरज पडत नाही. सो हे रेडीमेड ढोकळ्याचं पीठ आहे, खमण ढोकळा. खूप दिवसांपासून ढोकळा खाल्ला नाही आहे, तर म्हणलं बनवूया तो. सो त्यासाठी काजू आहेत, छोटंच पॅकेट घेतलं आहे कारण खराब होतात मग. शिवांशला आवडत नाही, तो खात नाही, मला पण नाही आवडत. पण बिर्याणी वगैरे बनवली, म्हणजे व्हेज बिर्याणी जरी बनवली तर त्याच्यामध्ये छान लागतात. त्यानंतर हे साबण आहे. हा धूप आहे मंगलदीपचा. याच्यामध्ये ना हा 72 पण नाही, ऑफरमध्ये अजून कमी आहे आणि याच्यामध्ये 12 कप्स असतात. मी दाखवते कसे आहे. तर हे बघा, असं हे पॅकेट असतं आणि हा धूप आहे. हां, तर मी हा नेहमी वापरते, खूप छान आहे याचा सुगंध आणि खूप वेळ जळतो. मॅच बॉक्स आहे. सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट म्हणजे ही इनो, ॲसिडिटीसाठी कमी आणि डोसा वगैरे बनवण्यासाठी जास्त लागते. ॲसिडिटीसाठी सुद्धा यूज करतो, त्यासाठी इनो घेतलं आहे. तर हे होतं सगळं किराणा वगैरे. आता मी दाखवते की शिवसाठी काय काय घेतलं आहे. तर सगळ्यात आधी हे कलर्स आहेत, 2 साईड पेन आहेत हे, आणि हे दोन्ही साईडने ओपन होतात. एक साईडने असं आहे आणि दुसऱ्या साईडने हे असं आहे. मी तर नाही म्हणत होते, पण त्याच्या पप्पांचे खूप लाड आहे त्याला. हे 249चं आहे आणि याच्यामध्ये आय थिंक 1 2 3 4 1 2 3 4 5 6 24. त्यानंतर या पेन्सिल्स घेतल्या कारण त्याच्या संपल्या होत्या. तर शिवचा शॅम्पू संपला होता. मी हा शॅम्पू वापरते त्याच्यासाठी हिमालयाचा पहिल्यापासून. तर हा शॅम्पू घेतला आहे आणि हिमालयाची ही क्रीम घेतली आहे. त्यानंतर हा क्यूटवाला टिफिन घेतला आहे, तर मी हा ओपन करून दाखवते. तर हे बघा, खूप क्यूट आहे. गरज नव्हती तशी, पण मला खूप आवडले. याचा कलर बघा किती सुंदर आहे. ॲक्च्युली सिंगल कंपार्टमेंट आहे. हे बघा, असे 2 असतात ना, तसे नाही आहे, सिंगल आहे. आणि हा स्पून आहे त्याच्यासोबत आणि हा 149चा आहे. त्यानंतर ही बॅग घेतली आहे त्याच्यासाठी. हे बघा, याच्यावर ना सायकल, स्केटिंग वगैरे आहे, कॅमेरा वगैरे. तर ही बॅग 299ची आहे आणि साईज पण मोठी आहे, म्हणजे त्याच्यासाठी एकदम परफेक्ट आहे साईज. छान आहे, मध्ये भरपूर स्पेस पण आहे. हे बघा, एकच कप्पा आहे मोठा, तसं पण तो यूज करत नाही. 2-3 कप्पे जरी असले ना, तो सगळं एकाच कप्प्यामध्ये ठेवतो. आणि समोरून एक छोटंसं असं इथे कप्पा आहे चैनवाला. आणि मी काही राख्या घेतल्या आहेत, 3-4च घेतल्या आहेत सध्या, बाकी नंतर घेईल लागल्या तर. तर ही अशी आहे, ओम आहे याच्यामध्ये, तर या मी 2 घेतल्या आहेत. आणि ही एक आहे, मला खूप आवडली, असं मोरपीस टाईप डिझाईन आहे. आणि त्यानंतर ही एक आहे. तर 30 रुपयाला ही राखी आहे आणि ही 49ला आहे. ही 49ची आहे. त्यानंतर हे ना हँगिंग डेकोरेशनसाठी आपण यूज करतो ना, हँगिंगवाले तसे आहेत. मी ओपन करून दाखवते की कसं आहे. हे बघा, असं आहे. कलश आहे आणि खाली एक बेल आहे छोटीशी. तर हे फक्त 49ला आहे. तर मी पेअर घेतलाय, अजून एक घेतलंय असं, म्हणजे हे 2 आणि हे त्यामधलंच आहे, पण खाली याच्या स्वस्तिक आहे.
या सेफ्टी पिन्स घेतल्यात वेगवेगळ्या, म्हणजे गोल्डन आणि सिल्वर कलरच्या आहे आणि वेगवेगळ्या साईजमध्ये छोट्या मोठ्या अशा. हे 39ला आहे हे पॅकेट. लागतात खूप. आणि सेफ्टी पिना म्हणजे अशी गोष्ट आहे ना की वेळेला कधीच भेटत नाही, सो ते जास्त असलं तर बरं असतं, तर त्यामुळे मी हे घेतले. हे रबर बँड घेतले आहेत माझ्यासाठी. हे आय थिंक हे 49ला आहे आणि किती आहे, 1 2 3 4 5 6 आहेत. 6 आहेत 49ला. नेल कटर घेतलंय कारण खराब झालं होतं आधीचं. त्यानंतर क्लच घेतलेत हे 2. हा जो आहे ना मोठ्या साईजमध्ये आहे, हे बघा असा. म्हणजे सगळे केस मी मोस्टली घरामध्ये ना सगळे केस मी अशी मोकळे केस सोडून कधीच राहत नाही घरामध्ये. पूर्ण मी केस असे हे करते आणि वर टांगून देते, तर हा बेस्ट आहे त्याच्यासाठी. एकदम आरामात माझे सगळे केस बसतील. आणि हा थोडासा असा स्टोनमध्ये आहे, आता क्लिअर नाही दिसत आहे. कधी साडी वगैरे घातली किंवा काही ट्रेडिशनल घातलं तर त्यावर बरा असतो. हे सेल घेतलेत हे आणि हे छोटे आहेत आणि हे थोडे मोठ्या साईजमध्ये आहे. कारण शिवांशचे पण बरेच असे टॉईज आहेत की त्यांना सेल लागतात आणि घरामध्ये पण लागतातच कशाला ना कशाला. सो जेवढे घेऊ तेवढे कमीच आहेत. सो हे 2 घेतलेत पॅकेट. तर हे ना कलर पेन्स आहेत आणि याच्यामध्ये 25 पेन्स आहेत. पण हे आम्ही शिवसाठी नाही घेतले, तर त्याच्या एका फ्रेंडचा बर्थडे होता ना काल, अचानक सांगितल्यामुळे काही आणता आलं नाही, तर हे त्याच्यासाठी बर्थडे गिफ्ट म्हणून घेतलंय. सो हे आणि हे प्राइस माहीत नाही याची, याच्यावर नाही कुठे. तर ह्या सगळ्या होत्या वस्तू. तर आता मी दाखवते की कपड्यांमध्ये आम्ही काय काय घेतलंय. तर आम्ही दोघांनी ना सेम टी शर्ट घेतलेत हे वाले. याच्यावर लिहिलंय द माउंटन्स आर कॉलिंग. हे बघा उलट दिसेल तुम्हाला, आय एम सो सॉरी. ग्रेट आउटडोर्स माउंटन्स आर कॉलिंग. तर आम्ही दोघांनी हे मेन सेक्शनमधून म्हणजे मी पण मेन सेक्शनमधूनच घेतलं आहे. हे बघा मी एममध्ये घेतला, एम साईज, कारण मेन सेक्शन मधलं आहे ना, तर एम साईज मला बरोबर होईल. मी माझ्यासाठी हा शर्ट घेतला आहे ब्लॅक कलरमध्ये. हा असा, हे असं टेक्स्चर आहे त्याच्यावर आणि खूप छान दिसतं घातल्यावर आणि खूप असं लूज आहे, सो खूप कम्फर्टेबल आहे. हां 349चाच आहे. मी आत्ता नाही घालून दाखवू शकत कारण मला लॉग इन करायचं आहे. मी खूप पटपट बनवते. त्यानंतर अगेन ब्लॅक, पण माझा नाही आहे, यांचा आहे. हा टी शर्ट आहे, यावर लिहिलंय, गेस करा याच्यावर काय लिहिलंय, तर कमेंट करा काय लिहिलंय. प्लेन आहे, फक्त इथे आय थिंक लोगो आहे त्यांचा, बाकी प्लेन आहे हा टी शर्ट. हा पण त्यांनी त्यांच्यासाठी घेतलाय. ही शॉर्ट घेतली आहे त्यांनी ब्लॅक कलरची. आणि ही हा अजून एक प्लेन टी शर्ट घेतलाय, प्लेनच आहे, यावर पण सेम लोगोच आहे इकडे. शिवसाठी फक्त मी 2 पॅन्ट्स घेतल्यात, तर मी त्या दाखवते. तर ही अशी ना जॉगर टाईप आहे, मस्त आहे हे बघा. आणि हा असा ऑलिव्ह ग्रीन कलर असतो ना डार्क, त्यामध्ये आहे. तर आता कॅमेरामध्ये माहीत नाही तुम्हाला कसा दिसतोय, तर छान आहे. शिवांश सोबत नव्हता ना, तर आम्हाला बघता नाही आलं की त्याला बसते की नाही, पण ही ना एकदम त्याला व्यवस्थित बसली आहे. पण ही आम्हाला लगेच यूज करावी लागेल कारण ही म्हणजे थोडे दिवस जरी म्हणजे अजून थोड्या दिवसात त्याला ही छोटी होईल. त्यानंतर ही पण त्यातलीच आहे सेम, फक्त ब्लॅक कलर आहे ही अशी, पण ही थोडी मोठी साईज आहे आणि ही त्याला थोडीशी कमरेमध्ये लूज नाही आहे, पण खाली लेंथला थोडी जास्त आहे. सो फोल्ड केलं तर एकदम व्यवस्थित होईल. शिवची हाईट जास्त आहे ना, तर त्याला थोडे मोठेच कपडे लागतात त्याच्या वयापेक्षा. ही आय थिंक 349ची आहे, नाही 299ची आहे आणि ती पण सेम प्राईज आहे. आणि सगळ्यात लास्ट टी शर्ट. हा शिवसाठी टी शर्ट घेतलाय, शिवांशला एकदम परफेक्ट येतोय. तर ही होती आमची डीमार्टची शॉपिंग. डीमार्टमध्ये खरंच मला असं वाटतं परवडतं, म्हणजे किराणा वगैरे पण परवडतो आणि बाकीच्या गोष्टी आहेत ना स्कूल रिलेटेड, म्हणजे स्टेशनरी वगैरे आणि कपडेसुद्धा, म्हणजे जे टी शर्ट आहेत ते सगळे 149चे टी शर्ट आहेत, माझा शर्ट वगैरे सोडला तर 149च्या मानाने खरंच छान आहे क्वालिटी वगैरे. तर तुम्हाला कशी वाटली आमची शॉपिंग नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि आता भरपूर पसारा झालाय माझ्या आसपास, तो मला आवरायचा आहे पटपट आणि मला लॉग इन करायचं आहे. हे बघा बेडवरच बसले, बघा पसारा किती झालाय. तर हा सगळा मला आवरावा लागणार आहे पटपट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि मला सजेस्ट करू शकता मी कशा टाईपचे व्हिडिओ बनवू, किंवा तुम्हाला असेच व्हिडिओ जर आवडत असतील. माझे एकदम रॉ व्हिडिओ असतात, म्हणजे काही प्लॅनिंग वगैरे नसतं, मनात आलं की मी मोबाईल घेते आणि शूट करायला सुरुवात करते. तर ठीक आहे, जाते मी आता. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.